शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि हा जो सोयाबीनचा प्लॉट आहे हा आहे बलदेव 47 सुपर। आणि या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे हा घेतलेला आहे आपण 2 फुटावर 2 लाईन आणि रोपातलं अंतर आहे 9 इंच ते 1 फुटापर्यंत। हे बघा रोपातलं अंतर आणि ओळीतलं 2 फूट। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हा जो प्लॉट आहे याला कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य खाद्य वगैरे NPKचं प्रमाण काही टाकलं नाही। पेरणी केली, पेरणी केल्यानंतर उगवणी झाली, त्याच्यानंतर 18 दिवसांनी आपण शेकेत नावाचं एक तणनाशक फवारलं आणि त्याच्यानंतर याची परिपूर्ण उगवण शक्ती झाल्यानंतर आपण शेकेत टाकल्यानंतर याच्यात जी हळद होती मागच्या वर्षीची कुठं निघलेली अशा प्रकारची आपण बघू शकता, तर अशा प्रकारची हळद उपटून घेतली। परंतु ती तासातली असल्यामुळं त्यावेळेस निघाली नसेल किंवा अजूनही काही निघत आहे, बघा अजूनही काही कोमं काढत आहे, त्यामुळे अजून बरीच निघू शकते, ते दिसत नाही, तर ती राहिली तशीच। आता ते पुन्हा निघत आहे, त्याला आता वेळ लागेल किंवा ती अशीच राहू शकते। तर इथं आपल्याला सोयाबीन आहे बलदेव 47 सुपर, म्हणजे हे टोकनलाही चालते पेरणीलाही चालते। आणि जे आपलं मागचं सोयाबीन होतं ते फक्त बलदेव 47 2 प्रकार होतं, टोकायचं आणि पेरायचं वेगवेगळं होतं, तर हे टोकन पेरणी दोन्ही चालते। तर आता प्लॉटवर काय आहे, कुठला रोग आहे हे बघण्यासाठी आज आपण आलेलो आहोत, कारण 2-3 दिवसापासून लगातार पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला फवारा घेता येत नाही। तर मग आपल्याला झालं काय, इथं प्लॉटमध्ये काय आहे रोगराई, तर बघा इथं पाने कातरून कशा प्रकारे आहेत। मग आता हे पानं कातरले कशाने, कुठल्या कीटकानं कातरले याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल। तर यासाठी आपल्याला शेतामध्ये आपण आता बघितलं तर इथं वाणू ज्याला पैसा म्हणतो ते पण कीटक आहे। आणि दुसरी गोष्ट कुठं बारीक आळी आहे पाणी कातरणारी, ती पण आपण बघितलेली आहे। आणि पांढरी माशी थोड्या प्रमाणात आपल्याला इथं दिसलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला प्रोफेक्स सुपर 30 मिली, त्याच्यानंतर इमामेक्टिन 10 ग्राम, हे झालं दोन्ही आळ्यांचं। म्हणजे पांढरी माशी मरू शकते, आशिटामाप्राइड घेतलं तरी चालते, पण आपण परफेक्ट सुपरमुळं काय आहे, मावा तुडतुडा छोटी आळी पण मरते आणि इमामेक्टिननं पण आळी मरते आणि वाणी जो आहे तो सुद्धा परफेक्ट सुपरनं मरतो, झाडावर असो की खाली असो, कारण फवारा खाली पण पडते। आणि विशेष म्हणजे पाने काही जागी भरपूर कातरली आहे, त्यामुळं आळी छोटी मोठी असू शकते, म्हणून आपण 2 आळ्याचं घर घेत आहोत, इमामेक्टिन पण घेत आहोत, परफेक्ट सुपर पण घेत आहोत। आणि आपल्या व्हरायटीला URV प्रक्रिया असल्यामुळं बुरशीनाशकाचं काम नाही, परंतु काही प्लॉट कुठं पिवळे असतील तर आपण बुरशीनाशक घेऊ शकतो। तर त्यामध्ये जास्त महागडं नाही। तर आपल्या व्हरायट्यांना कोणतं चालते, तर आपल्या व्हरायटीला URV प्रक्रियेमुळं महागडे बुरशीनाशक घ्यायची गरज नाही, साधं M45 घ्यायचं, बाकी काही कशाची गरज पडणार नाही। तर त्यासाठी आपण सोपी आणि कमी पैशाची स्वस्त अशी कीटकनाशक इथं वापरायची आहे। तर हा जो प्लॉट आहे एकदम डेव्हलप झालेला आहे, अजून काही फुलावर आला नाही, परंतु आता फुलावर आल्यानंतर वाढीला सुरुवात होईल। तर वाढ सुरू होईल त्यावेळेस आपण बघूया कशा प्रकारे वाढ सुरू होईल। तर एकदम जबरदस्त वाढ होताना त्याच्या फांद्याची संख्या वाढलेली दिसेल आपल्याला, आणि भरपूर आपण अंतरसुद्धा 2 फूट ठेवल्यामुळं अजून फांद्या वाढतील। आणि ॲव्हरेजला पण चांगलं आहे, मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला 18-19 पर्यंत उतारे दिलेले आहेत। यावर्षी पण कशा प्रकारे येते बघूया। पान मीडियम साईडला येते, जास्त जाड नाही, पानाची संख्या कमी आहे, मोजकीच आहे, आतमध्ये हवा खेळती राहते आणि लागवड केल्यामुळं अजून हवा खेळती राहते। आणि एका जागी आपण 2-3 बिया टाकलेल्या आहेत, तर एकदम जबरदस्त असं पीक आहे सध्याच्या काळामध्ये। फक्त या पावसामुळे आपली फवारणी लेट व्हायली, कारण पाऊस येण्याची शक्यता वाटेल, त्यामुळे आपण थांबायलो। पाऊस अजून वाढला तर फवारणी अजून लेट जाऊ शकते आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादन म्हणजे पाहिजे तशा फवारण्या इथे मिळणार नाहीत। तर त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर कोरड्या वातावरणामध्ये आपल्याला सकाळी नाही झालं तर दुपारी असं कुठल्याही मध्ये आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण इथं फवारणी घ्यायची आहे। तर बघू आपण कशा प्रकारे इथं व्यवस्थापन करायचं आहे, ते आता आपण सांगलेलं आहे। आणि हेच व्यवस्थापन आपण कुठल्याही सोयाबीनवर घेऊ शकता। त्यामध्ये तुम्ही बाकी सोयाबीन जे आहेत 9305 वगैरे किंवा दुसऱ्या कंपन्यांचं जे आपलं URV प्रक्रिया नाही केली त्या सोयाबीन म्हणजे तुम्ही बुरशीनाशकसुद्धा घेऊ शकता, टॉनिक पण घेऊ शकता, 19-19 पण घेऊ शकता। परंतु आपल्या व्हरायट्यांना 19-19 टॉनिक बुरशीनाशक चालत नाही। घेतलंच बुरशीनाशक तर आपल्याला फक्त M45 सारखं एकदम साधं स्वस्त पाहिजे, जास्तीची गरज नाही। आपल्या व्हरायट्यांना कीटकनाशक महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण URV प्रक्रिया असल्यामुळं फक्त आपल्याला इथं इमामेक्टिन आणि परफेक्ट सुपर घ्यायचं आहे, 30 ग्राम आणि 30 मिली आणि 10 ग्राम। आणि सोयाबीन आहे बलदेव 47 सुपर।